हवामान खात्याच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। काल दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून रात्री पावसाने विकृत सुरू केली होती। आज सकाळी पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली असून अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गोंदिया शहरातील अंडरग्राउंड परिसर पाणी साचल्यामुळे हा मार्ग धोकादायक असून सुद्धा अनेक लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत। तर गोंदिया शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे। या ठिकाणी रस्त्याने जात असताना अनेक लोकांना तारेवरची कसरत करून ये-जा करावी लागत आहे। त्याचप्रमाणे अनेक वाहनांमध्ये सुद्धा पाणी जमत असल्याने वाहने बंद पडत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अशातच आमगाव तालुक्यातील आमगाव शिवनी मार्ग, ठाणा खुर्शीपार मार्ग असे अनेक मार्ग बंद झाले असून नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा आमगाव तालुक्याशी संपर्क तुटला आहे। सुबह से 5 बजे से मूसलाधार बरसात चालू है और अभी आप महामंदिर के सामने देख लो गोंदिया का विदेश स्थल है सिविल लाइन, वहाँ पर दोनों तरफ एक तरफ काला पानी एक तरफ भूरे रंग का पानी है। दो गंगाएं एक साथ मिली हुई हैं यहाँ पर और घरों में पानी घुसने की संभावना है। कई घरों में तो घुस भी गया होगा और थोड़ा सा तेज पानी आएगा तो मंदिर में भी पानी आ सकता है। कौन जिम्मेदार है इसके जिम्मेदार गोंदिया की नगर परिषद है जो कि ध्यान नहीं देती। इधर प्रशासन बैठा हुआ है और साफ सफाई करते नालियों की थोड़ी बहुत, फिर उसी में कचरा डाल के वापस वो ही हो जाती है। तो उसका पानी और लोगों ने अतिक्रमण करके और नालियों को दबा रखे, इसलिए वो पानी रोड पर आ रहा है। इसकी जवाबदारी नगर परिषद की है। गोंदिया अब आप मंदिर के सामने देख लो, नदी का स्वरूप हो रहा है दोनों तरफ। इधर सामने से देखो काला पानी और इधर से भूरा रंग का पाणी आ रहा है। गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस होत आहे आणि रात्रीपासून एकदम मोठा पाऊस पडत आहे। जाणाऱ्याला येणाऱ्यांना खूप त्रास होत आहे। शाळा तर बंदच आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये। तळ्यासारखं स्वरूप झालं आहे, एकदम मोठा पाऊस झाला आहे, त्यामुळे जाणाऱ्याला येणाऱ्याला खूप त्रास होत आहे। इतका पाऊस आम्ही कोणीच पाहिलो नाही। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।